नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ऐश्वर्या खूप छान अशी तयार होत असते. लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो, दिवाळीचा सण आहे. भरपूर दागिने आणलेले आहेत आणि ऐश्वर्या छान तयार होत आहे. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की हे सगळं जे काय आहे ते मी मिळवलेलं आहे आणि हे माझं आहे. माझ्याकडे एवढे दागिने आहेत, एवढं सगळं माझ्याकडे आहे. आज मी खूप खुश आहे. पण ते रणदिवे जे आहेत ना सगळे, ते त्यांच्याकडे काहीच नाहीये, कारण त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ मी आणलेली आहे. आज त्यांच्याकडे साधा दिवा लावायला सुद्धा तेल नसणार आहे, हा विचार ऐश्वर्याच्या डोक्यात सुरू असतो. खरं तर ऐश्वर्याला फक्त एवढंच वाटत असतं की रणदिवेंच्या बाबतीत वाईट घडलं पाहिजे. इतके दागिने आणलेले असतात, एवढं सगळं असतं, पण ऐश्वर्या मात्र स्वतःच मनातून खुश नसते. तिला काहीतरी अस्वस्थ वाटत असतं. ऐश्वर्या म्हणते, खरंच आज मी जिंकले आहे. फायनली त्या रणदिवेंचं अगदी पूर्ण उद्ध्वस्त करण्यामध्ये मी खरंच अगदी जिंकलेली आहे, असं तिचं चालू आहे. इकडे रणदिवेंच्या घरी सगळेजण बसलेले आहेत. जानकी दिवे लावत आहे. ऐश्वर्या इकडे म्हणते की आमच्या घरात सगळीकडे रोषणाई आहे, पण रणदिवेंच्या घरी काय, हा प्रश्न तिला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे जानकीच्या बाबतीत आता चुकीचं बोलत आजी असते. आजी म्हणते की मला कळतच, या जानकीमुळे हे सगळं झालेलं आहे. इतके दिवस आपण प्रत्येक सणाला खरे आणि सोन्याचे दागिने घालायचो, पण आता काय, आता आपल्या सगळ्याला लंकेची पार्वती केलेलं आहे आणि या जानकीने खोटे बनवलेले जे दागिने आहेत ते आपल्याला दिलेले आहेत आणि ते घालून आपण बसलेलो आहोत. म्हणजे एका रात्री जानकीने मोत्याचे दागिने बनवलेले असतात, सर्वांसाठी ते बनवलेले असतात, पण आजी मात्र बोलतच असते. तेव्हा सौमित्र म्हणतो की आजी, तुला नीट बोलताच येत नाहीये का ग? म्हणजे मला सांग, प्रत्येक वेळेस काही ना काही तू भांडण आणि घरामध्ये वादच उकरून काढत असते. तेव्हा मात्र ती बोलते की बरं झालं बोलले वकील साहेब, जानकीचे वकील साहेब बोलले. कसं आहे माहितीये का, तुमच्या कोर्टामध्ये सुद्धा ज्याने आरोप केलेला असतो, गुन्हेगार असतो, त्याला शिक्षा मिळतच असते. इथे तर जानकीला प्रत्येक वेळेस सूट दिली जाते. एवढी मोठी गोष्ट ह्या जानकीने कशी केली, असं आजी बोलत असते. कारण हे सगळे पेपर त्या माणसाच्या हवाली केले. तिकडे ऐश्वर्या किती आनंदात राहत आहे. लताला मात्र वाईट वाटत असतं. लताला कळतच नाहीये की काय बोलू ह्या बाईचं. खरं तर हे सगळं केलेलं कारस्थान आहे ते आजीने केलेलं आहे. आजीने ते पेपर बदललेले आहेत ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, आणि आता प्रत्येक गोष्टीचा दोष मात्र जानकीला देत आहे. आपण काही केलं नाहीये, सगळं करून सवरून अगदी स्वतःला असं म्हणत आहे की मी यातलं काहीच केलेलं नाहीये, अशा पद्धतीने ती वागत असते. खरं तर या सगळ्यामध्ये दोषी असते ती फक्त आणि फक्त आजी. आजीनं हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे. त्याच वेळी अवंतिका म्हणते की आजी, तुम्हाला काहीच बोलता येत नाही का हो? आणि तुम्हाला कसं कळलं की ती ऐश्वर्या जी आहे ना ती आज खुश आहे? ते नाही, तुम्हाला कळलं कसं ते सांगा. कसं आहे, तिनं सगळं ओरबाडून घेतले हो, आणि ओरबाडून घेतले तर ती कशी सुखी राहील. आणि ओरबाडलेलं जे असतं ना ते जास्त दिवस टिकत नसतं, एवढं लक्षात ठेवा. आजी म्हणते, झालं, दुसरी वकील बोलली, बहुतेक तुम्हाला त्यासाठीच वकील केलेला आहे, असं आजी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये कावेरी येते. कावेरी ऐश्वर्याला म्हणत असते की काय झालं, म्हणजे आज एवढं सगळं आहे. तेव्हा ती म्हणते, बरं झालं तू आलीस, मी तुलाच बोलवणार होते. बघ मी किती खुश आहे आज, माझ्या अंगावर किती दागिने आहेत, आपल्याकडे किती संपत्ती आहे आणि मी किती आनंदात आहे बघ, असं म्हणत ती आईलाच सांगत असते. आई म्हणते, बरोबर आहे बाळा, सगळं तुझ्याकडे आहे, पण याला अर्थ काय आहे? एकटी पडलीस तू, एकटी पडलेली आहेस. एवढं सगळं तुझ्याकडे असून सुख नाही. तुझी माणसं तुझ्याकडे नाहीये, तुझी माणसं तू मागे सोडून आलेली आहेस. तुझ्या लक्षात येतंय का, असं म्हणत कावेरी ऐश्वर्याला बोलत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की आई, तू बाद झालं, मम्मा तू काही बोलूच नको. कसं आहे माहिती आहे का, तुला प्रत्येक वेळेस जानकीचा पुळका आहे. तेव्हा कावेरी म्हणते, एकदा तरी तू तुझ्या मनाला विचार ना, काय वाटतंय. म्हणजे प्रत्येक वेळेस जानकीच्या बाबतीत तू वाईट विचार करतेस, तेव्हा तुझ्या मनाला काय वाटतं ना, एकदा फक्त विचार मनाला की तुला पटतंय का. कारण हे जर तुला पटत असेल ना तर काहीच हरकत नाही. पण बघ, तुझी माणसं तू मागं सोडून आलेली आहेस, तुझी माणसं तुझ्याकडे नाही आहेत, तू एकटी पडलेली एवढं सगळं असून सुद्धा. इकडे आजीला जेव्हा प्रश्न विचारले जातात, आता मात्र आजी म्हणते की नाही, आणि मग स्वतः करंजी खायला सुरुवात करते आणि म्हणते, कडक आहे ही. आजीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. आजीला जाणवत असतं की आपल्याला यांच्या बाजूने पण राहावं लागणार आहे आणि ऐश्वर्याच्या पण, ह्या जानकीला उद्ध्वस्त करायचंच आहे, एवढंच आजीच्या डोक्यात सुरू असतं. इकडे अवंतिकाने चांगलीच आजीची बोलती बंद केलेली असते.
आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच्या बाबतीत जे प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे आजीकडे उत्तर नसतं. आजी म्हणत असते की बरोबर आहे, तिच्याकडे आहे ना सगळं, म्हणजे ती खुशच असणार आहे असं आजी सांगत असते. तेव्हा जानकी तिथे येते आणि म्हणते की काहीही झालं तरीही या घरातलं सुख मी पुन्हा परत आणणार आहे, या घरातली रोषणाई मी पुन्हा परत आणणार आहे असं म्हणत चला फराळ खा असं म्हणत सगळ्यांना तिने फराळ दिलेला असतो. अवंतिका आणि जानकी दोघीही एकमेकींना फराळ भरवत असतात. आजी मात्र आवडीनं खात असते. आणि इकडे ऐश्वर्याच्या घरी आता सगळेजण पूजा करायला बसलेले आहेत. ऐश्वर्या, तिचा डॅडा सगळे दागिने मांडलेले असतात आणि लक्ष्मीपूजन सुरू आहे. लक्ष्मीपूजन करायला ते बसलेले असतात. तेव्हा कावेरी तिथं उभी असते आणि मग ऐश्वर्या पूजा करते आणि कावेरी म्हणते की एवढं सगळं करून मनात जर चुकीचे भाव असतील तर तो देव कसा पावणार ना, बरोबर आहे, तो पावणारच नाहीये देव असं इकडे ऐश्वर्याला बोलत असते. तेव्हा मात्र या दोघांनाही खूप राग येतो. त्या दोघांनाही असं वाटतं की ही जाणून बुजून बोलत आहे, या सगळ्याला जबाबदार ही स्वतः आहे असं तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतायत तेव्हाच आता ऐश्वर्या म्हणते की तुला नीट बोलताच येत नाहीये का, म्हणजे तू ठरवलेलंच आहे का माझ्याशी चुकीचंच वागायचं आहे? नाही, तुझं जे काही चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रणदिव्यांची बाजू घेऊन पुन्हा माझ्याशी बोलायचं नाहीस. आणि त्याचबरोबर हे तुला त्या जानकीचंच कौतुक पडलेलं आहे ना, त्या जानकीबद्दलच सगळं वाटत आहे ना, हो असंच लक्षात ठेव. आणि त्याचबरोबर इकडे ती डॅडाला म्हणते की डॅडा बघा काय चाललंय हिचं. इकडे जानकी मात्र उदास असते. ती म्हणत असते की ऋषिकेश, मला नाहीये कळत की नक्की काय करायचं आहे, माझं काय चुकतंय, माझ्या बाबतीत काय होतंय मला नाही माहिती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आजी बोलली त्याचं वाईट वाटलं ना. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशला जानकी म्हणत असते की ते जाऊ द्या, त्याची काही सवय आहे मला, त्याचं काही वाटत नाहीये मला, पण मला मात्र एक गोष्ट कळत नाहीये की काय करणार आहे मी, माझ्यामुळं तर झालंय ना हे सगळं असं ऋषिकेशला ती सांगते. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की बरोबर तसं काही नाही आहे जानकी, कारण तू आजपर्यंत हे घर सांभाळलेलं आहे, या घराला जपलेलं आहेस, या घरासाठी जे तुला करता येईल ते तू केलेलं आहेस, मग आज काय झालं? अगं मला माहिती आहे या घरावरचं गेलेलं छप्पर तूच माघारी आणणार आहेस. ऋषिकेश जानकीला धीर देत असतो. तिला म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, या घराचं सुख समाधान तू पुन्हा आणणार आहेस असं ऋषिकेश जानकीला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशकडे पाहत असते आणि त्याचबरोबर ऋषिकेशला म्हणते की सगळं होईल ना ऋषिकेश व्यवस्थित. तेव्हा ऋषिकेश सांगतो की हो अगदी व्यवस्थित होणार आहे, काळजी करू नको कोणत्याही गोष्टींची असं ऋषिकेश जानकीला समजावून सांगत आहे. त्याचबरोबर इकडे ऐश्वर्या मात्र आता तिला आनंद साजरा करायचा आहे म्हणून ती फटाके आणि त्याचबरोबर दिवे लावण्यासाठी बाहेर येते. आणि जेव्हा ती बाहेर आलेली असते तेव्हा मात्र तिची साडीचा जो पदर आहे तो पेटतो. आता साडीचा पदर तर पेटलेला आहे, आता पुढे काय होणार हा मोठा प्रश्न असतो. ती ओरडायला सुरुवात करते की डॅडा डॅडा मला वाचवा मला वाचवा, पण तिचा डॅडा काही तिला वाचवण्यासाठी बाहेर येत नाही, कारण तिने जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो त्याची त्याच कर्माची शिक्षा तिला मिळत असते. मग ऐश्वर्या ओरडते पण कोणीच येत नाही. तिथेच बादली पाण्याने भरलेली असते. त्या भरलेल्या बादलीभर पाण्याने आंघोळ केली जाते. आणि मग इकडे जेव्हा हे सगळं घडतं तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की हे सगळं काय झालंय, असं का झालं, हा प्रश्न ऐश्वर्याला पडलेला आहे. आणि मग मात्र ऐश्वर्या आता ओरडते. त्याचवेळी तिचा लाडका डॅडा बाहेर येतो आणि काय झालं ऐशू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही कुठे होता, मी कधीची तुम्हाला बोलवते, तुम्ही का आला नाहीत, तुम्हाला कळतंय का असं म्हणत ती म्हणते माझ्या साडीच्या पदराने पेट घेतली आणि सगळं हे हिच्यामुळे झालं, हिने मला शाप दिलाय ना म्हणून झालंय असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करते. तेव्हा कावेरी म्हणते की हे बघ मी काही केलेलं नाहीये, तुझ्या कर्माची शिक्षा तुला मिळालेली आहे, तू जर लोकांचा वाईटच विचार करत असशील तर तुला ती शिक्षा वाईटच अशी मिळणार आहे, एवढं लक्षात ठेव असं ऐश्वर्याला ती सांगते. इकडे रणदिव्यांच्या घरी पण अगदी दिवाळी दणक्यात अशी सुरू आहे. सगळेजण फटाके वाजवत आहेत, सगळ्यांना खूप छान वाटत आहे. आणि त्याचबरोबर इकडे जानकी सुद्धा खुश आहे. ऋषिकेशने तिला तेवढा धीर दिलेला आहे त्यामुळे जानकी सुद्धा खुश झालेली आहे. सगळे आनंदात आहेत. नाना सुद्धा. फायनली रणदिव्यांच्या घरची दिवाळी ही रोषणाईने त्याचबरोबर गोडाच्या फराळाने सुरू झालेली आहे आणि छान असा दिवाळ सण त्यांचा सुरू आहे. परंतु इकडे ऐश्वर्याकडे मात्र रडारड सुरू आहे.
तेव्हा ती कावेरीला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहेस. कावेरी म्हणते की बस झालं, कारण प्रत्येक वेळेस तू मला दोष देतेस एवढं लक्षात ठेव. पण त्या जानकीने प्रत्येक वेळेस चांगलाच विचार केलेला आहे, कितीतरी वेळा तू उद्ध्वस्त करण्याचा विचार केलाय. तेव्हा मात्र आता सयाजीरावला राग येतो. सयाजीराव म्हणतो काय चाललंय तुझं, तू प्रत्येक वेळेस त्या जानकीची बाजू घेऊन माझ्या लेकीबरोबर असं करणार आहेस, कळतंय का तुला, असं सयाजीराव तिला बोलत असतात. तेव्हा मात्र जानकीची बाजू का घेते, कारण जानकीने त्या घरासाठी तिथल्या लोकांसाठी जे काही केलेलं आहे त्यासाठी बाजू घेतली जाते, हे मात्र इकडे कावेरी सांगते. तेव्हा सयाजीराव म्हणतात की बाद झालं, आत्ता मात्र ऐकून घेण्याच्या पलीकडे आहे, आताच्या आता निघा इथून. कावेरी म्हणते तेच तर कळत नाहीये ना, माझ्यावर आवाज चढवण्यापेक्षा ह्या लाडक्या लेकीवर जर आवाज चढवला असता तर आज ही वेळ आली नसती तुमच्यावरती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र कावेरी तिला बोलत असते, पण ऐश्वर्याला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नसतं. ऐश्वर्या मात्र कावेरीलाच दोष देत असते, कावेरीलाच म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तूच आहे, असं ती सांगते. तेव्हा मात्र इकडे कावेरी आणि ऐश्वर्या या दोघींमध्ये चांगलंच सुरू झालेलं आहे. आणि कावेरीला ऐश्वर्याचे डॅडा म्हणजे सयाजीराव ओरडून बोलत असतात, तिला म्हणत असतात की बाद झालं, आताच्या आता निघा तुम्ही इथून, माझ्या मुलीचं काय करायचं आहे ना ते माझे मी बघतो, तिला कोणते संस्कार द्यायचे आहेत आणि काय शिकवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पडायची काहीही गरज नाही. सयाजीरावने मात्र इकडे कावेरीला जायला सांगितलेलं असतं. कावेरी मात्र चिडलेली असते, ती म्हणत असते की बरोबर आहे, हे सगळं असंच होणार आहे, हे मला माहिती आहे, असं कावेरी सांगू लागते. आणि तेव्हा इकडे या ऐश्वर्या म्हणत असते की मला ना कळतच नाही की त्या जानकीचं काय करू, आणि त्याचबरोबर हे सगळं आईचं काय करू. आणि त्याचसोबतच इकडे रणदिवेंच्या घरी सगळे आनंदात आहेत, फटाके, त्याचबरोबर आता सेल्फी काढणं सुरू झालेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश आणि जानकी गुरुजींकडे गेलेले असतात, विचारू लागतात की काय झालेलं आहे. तेव्हा गुरुजी जानकीला म्हणतात की भूतकाळातली अशी एक गोष्ट आहे, तुझ्याकडून त्या व्यक्तीचा अपमान झालेला आहे आणि ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात पुन्हा आलेली आहे, डोळे झाकून आठव म्हणजे कळेल. इकडे ऐश्वर्याने मायाला पकडलेलं आहे आणि ती मायाला विचारू लागते की तुझा काय संबंध आहे जानकीशी, काय आहे हे सगळं. तेव्हा ती म्हणते माझा संबंध नाही आहे, मास्कमॅनचा संबंध आहे जानकीशी, असं मायाने सांगितल्यानंतर ऐश्वर्याच्या शिट्ट्या वाजू लागतात. म्हणजे मायाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जानकी आणि मास्कमॅन यांच्यामध्ये काहीतरी आहे. आता मायाकडून ऐश्वर्याने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे गुरुजी बोलतात तेव्हा जानकी मात्र आठवू लागते की नक्की काय झालेलं होतं आपल्या आयुष्यात, असा विचार ती करत असते. तेव्हा मात्र तिला आठवतं की मंगळसूत्र घेऊन एक मुलगा आलेला होता आणि त्याला जानकीसोबत लग्न करायचं होतं, पण जानकीने ते लग्न काही करू दिलेलं नसतं आणि त्याचबरोबर त्यामुळंच हे सगळं घडलेलं असतं. आणि मग जानकी म्हणते की मकरंद, कारण तिने त्याच्या हातावरती जे गोंधन असतं त्याचं चित्र ते रेखाटलेलं असतं. आणि जानकी सांगते की मकरंद, तेव्हा ऋषिकेशच्याही लक्षात येतं, तो पुन्हा आलाय ऋषिकेश, असं ती जानकी सांगू लागते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश विचार करू लागतो आता या मकरंदशी कसा सामना करायचा या गोष्टींचा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.